अवसरे केळगर सोयशी खजिनदार KSK आणि ज्ञानेश्वर दादा कदम यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा भव्य दिव्य उद्घाटन समारंभ संपन्न करत आहोत। इथून पुढे आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला आपण प्रथमतः पुष्पगुच्छ अर्पण करणार आहोत आणि त्यानंतर स्वर्गीय विजय दादा देसाई यांच्या प्रतिमेला आपण पुष्पगुच्छ अर्पण करणार आहोत आणि प्रथमतः छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी श्री धोंडीबा शेठ धुमाळ यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन आपल्या शुभ हस्ते आपण करावं ही विनंती आहे। आणि संपूर्ण मान्यवरांना विनंती आहे की आपण या उद्घाटन समारंभामध्ये आपण सहभागी व्हा। स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती चषक 2024 चा हा भव्य दिव्य उद्घाटन समारंभ आता संपन्न होत आहे। त्याचबरोबर नयनजी सपकाळ यांनाही विनंती आहे आपण या उद्घाटन समारंभामध्ये आपण सहभागी व्हा ही विनंती आहे। प्रथमतः आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन आपण मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत आणि श्री धोंडीबा शेठ धुमाळ नवी मुंबई महानगरपालिका कर्मचारी यांच्या शुभ हस्ते आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं औक्षण आणि पूजन या ठिकाणी संपन्न करत आहोत। स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती चषक 2024 चा भव्य दिव्य उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे। रबर बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम आपल्याला आज अनुभवायला मिळणार आहे आणि तत्पूर्वी आपण करत आहोत या स्पर्धेचा भव्य दिव्य उद्घाटन समारंभ आपण संपन्न करत आहोत। प्रथमतः आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन आपण मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत। विकासभाई कदम यांच्या शुभ हस्ते आपण छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन संपन्न करत आहोत। त्याचबरोबर सुभाष दादा सुतार लेजंड खेळाडू यांच्याही शुभ हस्ते आपण छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत आणि त्याचबरोबर विजय दादा देसाई यांच्याही प्रतिमेचं पूजन आपण त्यांच्या शुभ हस्ते संपन्न करत आहोत। त्याचबरोबर नयनजी सपकाळ यांनाही विनंती आहे की आपल्याही शुभ हस्ते आपण छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन आपण संपन्न करावं। त्याचबरोबर ज्ञानेश्वर दादा कदम यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन आपल्या शुभ हस्ते आपण संपन्न करावं ही विनंती आहे। भव्य दिव्य उद्घाटन समारंभ आपण संपन्न करत आहोत। पावसाळा सुरू झालं म्हटलं की लगबग सुरू होते शेतींच्या कामाची, परंतु प्रत्येक क्रीडा रसिकाला त्याचबरोबर लक्ष्मण दादा देसाई यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन आपण संपन्न करावं। लगबग आता सुरू झालेली आहे, क्रिकेटच्या स्पर्धा आपल्या भेटीला कधी येणार त्याच्यामध्ये आपल्या भेटीला आलेली आहे। विजय दादा देसाई स्मृती चषक 2024 रबर बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम आणि इथून पुढे आपण आता हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ अर्पण करण्यासाठी मी विनंती करतो। श्री धोंडीबा शेठ धुमाळ यांच्या शुभ हस्ते आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करत आहोत। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस हिंदवी स्वराज्य संस्थापक कीर्तिवंत बुद्धिवंत अखंड लक्ष्मी अलंकृत महापराक्रमी महातेजस्वी सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, गणपती बाप्पा भैरवनाथाच्या नावानं। आता इथून पुढे विकासभाई कदम आणि लक्ष्मण दादा यांना विनंती आहे की आपण ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवत आहोत ते विजय दादा देसाई यांच्या प्रतिमेला आपण पुष्पगुच्छ अर्पण करावं ही विनंती आहे। ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा खेळवत आहोत वयाच्या 43व्या वर्षी 5 जानेवारी 2024 ला ज्यांना देवाज्ञा झाली आणि ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा खेळवत आहोत स्वर्गीय विजय दादा देसाई यांच्या प्रतिमेचं पूजन आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत। संवाद जरी संपला असला तरी स्मृतिगंध हा दरवळत आहे असं व्यक्तिमत्व
ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा खेळवत आहोत, विजय दादा देसाई यांच्या प्रतिमेचं पूजन आता आपण मुख्य व्यासपीठावरती केलेलं आहे. आता इथून पुढे आपण मान्यवरांना विनंती करणार आहोत की ज्या खेळपट्टीवरती आपण एक दिवसाचा हा रणसंग्राम आपण खेळणार आहोत ना, त्या खेळपट्टीचं पूजन आता इथून पुढे आपण करणार आहोत. त्यासाठी केळगड सोळशे निपाणी तात्या आणि तेटली SBCC कुरोशी दोन्ही संघांना विनंती आहे की आपण खेळपट्टीवरती आपण लाईनअप करा, ही विनंती आहे. आता इथून पुढे आपण मुख्य खेळपट्टीच्या दिशेने आपण वळत आहोत. ज्या खेळपट्टीवरती आपण एक दिवसाचा रबर बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम आपण खेळणार आहोत, त्या खेळपट्टीचं पूजन आता इथून पुढे आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते करत आहोत. KSK क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत भैरवनाथ क्रिकेट क्लब गोगवे आयोजित स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती चषक 2024चा हा भव्य दिव्य उद्घाटन समारंभ आता आपण संपन्न करत आहोत. संपूर्ण मान्यवर आणि ग्रामस्थ आता खेळपट्टीच्या दिशेने प्रस्थान करत आहेत. दोन्ही संघांना विनंती आहे की मित्रांनो आपण सहकार्य करा, आपण खेळपट्टीवरती आपण लाईनअप करा, तिकडेच तुमचा टॉस होईल आणि लगेच आपण रबर बॉल क्रिकेटच्या महासंग्रामाला आपण सुरुवात करणार आहोत. आणि या स्पर्धेचा पहिला सामना आहे केळगड सोळशे निपाणी तात्या विपक्ष तेटली SBCC कुरोशी, दोन गाव एक संघ, ही संकल्पना आपल्याला या स्पर्धेमध्ये अनुभवायला मिळणार आहे. KSK मधील 8 संघ आणि पश्चिम महाराष्ट्रामधील 8 संघ अशी रूपरेषा आहे. इथून पुढे आपण या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाकडे वळत आहोत. ज्या खेळपट्टीवरती आपण आज दिवसभर खेळणार आहोत त्या खेळपट्टीचं पूजन आता इथून पुढे आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते करत आहोत. यष्ट्यांचं आणि खेळपट्टीचं पूजन यानंतर संपन्न होईल. ज्या खेळपट्टीवरती आपण विजयाचे झेंडे रोवणार आहोत ना, ती ही खेळपट्टी आहे. ज्या खेळपट्टीवरती श्वासाची चाल घामाची ढाल आपण करणार आहोत ना, ती ही खेळपट्टी आहे. हारल्यानंतर पुन्हा लढण्याची ऊर्जा जी खेळपट्टी येते ती ही खेळपट्टी आहे. आणि त्याच खेळपट्टीचं पूजन आता आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते करत आहोत. यष्ट्यांचं आणि खेळपट्टीचं पूजन आता आपण मैदानाच्या आतमध्ये संपन्न करत आहोत. तुम्ही पाहताय, अनुभवताय स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती चषक 2024चा भव्य दिव्य उद्घाटन समारंभ. भव्य दिव्य उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे. उद्घाटन समारंभासाठी ज्यांच्या शुभ हस्ते आपण नारळ वाढवणार आहोत, श्री धोंडीबा शेठ धुमाळ, नवी मुंबई महानगरपालिका कर्मचारी, विकासभाई कदम, समाजसेवक कोपरी आणि संघमालक आरजू 11, त्याचबरोबर भैरवनाथ ॲम्ब्युलन्सचे श्री लक्ष्मणदादा देसाई, सुभाष दादा सुतार आणि अमोल दादा मालुसरे यांच्या उपस्थितीमध्ये आपण नारळ वाढवणार आहोत. त्यांच्या शुभ हस्ते आपण प्रथमतः यष्ट्यांचं पूजन करत आहोत, खेळपट्टीचं पूजन करत आहोत आणि त्यानंतर आपण नारळ वाढवणार आहोत. आणि त्यानंतर ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा खेळवत आहोत त्यांना 2 मिनिटांची आपण भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करणार आहोत. अशी आहे आजच्या उद्घाटनाची रूपरेषा. पावसाळी रबर बॉल क्रिकेटला सुरुवात होत आहे आणि त्याच्यामध्ये भैरवनाथ क्रिकेट क्लब गोगवे यांनी आयोजित केलेला स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती चषक 2024 हा थरार. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण खेळपट्टीचं पूजन आणि यष्ट्यांना आपण नारळ वाढवत आहोत. ही स्पर्धा निर्विघ्न पार पाडावी आता हेच साकडं आपण देवाकडे मागूया आणि या खेळपट्टीचं आपण पूजन करूया.
स्वर्गीय विजय दादा देसाई आणि मातोश्री कैलासवासी लक्ष्मीबाई सदाशिव कदम यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या स्पर्धेचं आयोजन स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती चषक 2024चा रबर बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम आपल्या भेटी आलेला आहे. पावसाळ्याचं वातावरण म्हटलं की आल्हाददायक वातावरण. रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि याच मुसळधार पावसामध्ये सुरू होत आहे विजय दादा देसाई स्मृती चषक 2024चा हा भव्य दिव्य थरार. तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. सुनील दादा वाडकर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत आणि नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न होत आहे. जशी माहिती आमच्यापर्यंत येईल तशी प्रेक्षकांपर्यंत आम्ही ही माहिती पोहोचवू. परंतु यानंतर आपण ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळवत आहोत त्यांना एक 2 मिनिटांची भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी आपण अर्पण करणार आहोत. त्यासाठी सर्वांना विनंती आहे की आपण खेळपट्टीवरतीच आपण सहकार्य करा. ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा खेळवत आहोत त्यांना एक 2 मिनिटाची भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी आपण अर्पण करूया. त्यासाठी सर्वांना विनंती आहे की आपण खेळपट्टीवरतीच आपण थांबा. स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती चषक 2024चा हा भव्य दिव्य उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. त्याचबरोबर आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये पंच म्हणून शशी साटम सर आणि अमित गोलतकर सर यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचे आपण स्वागत करूया. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज अर्थात जयजी भोसले सर यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचे आपण सहर्ष करूया स्वागत. ओमसाई MTC या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रसारण तुम्हाला पाहता येईल. स्कोरिंगमध्ये अक्षय कदम आपटी यांचे आपण स्वागत करूया. आणि संपूर्ण KSK परिवार, खेळाडू आणि उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थांचं पुनश्च एकदा आपण सहर्ष असं स्वागत करूया आणि पहिल्या सामन्याकडे आपण वळूया.